नमस्कार, मी नरेंद्र कुमार चव्हाण. मुलुक मालवण यूट्यूब चॅनलमध्ये मी माझ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो आहे. गेल्या वर्षी आपण बघितले होते काही रानभाजी बघितलेले होते, तर यावर्षीसुद्धा आता मी तुमका रानभाजीचं एक व्हिडिओ दाखवलेला आहे. त्याच्या आधी मी प्रत्यक्ष या ठिकाणी या रस्त्याने जाताना माका एक रानभाजी दिसली, तर ती रानभाजी नेमकी कशी असता आणि ती आपण कशी काय तोडायची ही देखील तुमका मी दाखवलेली आहे. तर बघा सर जंगल हा आणि ह्या जंगलात सर तुमका एक येल दिसता. ही वेल जी आहे ही वेल, ही दिसणारी वेल ही घोट्याची येल. त्याची बारीक बारीक वरची जी असत तुरे जे असत ते तुरे आपल्या काढूचे असत. ही बघा ये या भागाशी साधारणशी जुना आपला कोवळो भाग खय गावता तो बघूचा आणि कोवळ्या भागात ती अशी कुटूची या. या बघा ही कोवळी असा एवढो भाग. त्याच्यानंतर पुढे असा ती पुढे पुढे हाती बघूया. ही बघा ही एवढो भाग जो आहे एवढो भाग असं जो आहे हे बघा तो कोवळा. आपल्या कोवळी असतात तेवढाच फक्त भाग घ्यायचा, जून भाग घेऊन आपल्या उपयोग काय नाही. ही भाजी जी असा ही भाजी तुमका बाजाराच्या दिवशी तुमका भेटा शकात की ज्या ठिकाणी बाजार भरतात, आठवडा बाजार भरतात, त्या बाजारात गावात राहणारे जे लोक असत ज्यांका ही भाजी माहिती असत हे रानभाजी ती लोक बाजाराच्या दिवसात घेऊन येतात. आणि हे फक्त भाजी हे पावसातच उपलब्ध असतात. त्यामुळे पावसात उपलब्ध होणारे हे जे भाजी आहे रानभाजी असत ते किमान 2 ते 3 वेळा तरी एखाद्या प्रकारची भाजी खाऊची, कारण ते आपल्या तब्येतीसाठी चांगले असत. ह्याका कसल्या प्रकारचा खतबीत काय मारलेला नसता आणि नैसर्गिकरित्या हे भाजी जे असतात हे नैसर्गिकरित्या उगवलेले भाजी असतात. तर ह्या भाज्यांचो सगळ्यांनी आस्वाद घेवचो. एकदा खावा, एकदा खाल्यावर तुमका चट लागली का परत परत तुम्हीच खातालास. पण त्याच्या आधी भाजी कशी असतात हे पहिले बघून घ्या. त्याची पानं कशी असतात ही तुमका एकदा कळली की तुम्ही जाऊन स्वतः जंगलातून घेऊन येऊ शकता. आता गोट्याच्या वेलाची ही भाजी जी आहे ह्याची जी वेल आहे ती बघा, ह्याची पानं बघा, ही लालूस कलरची पानं असतात. जी कोवळे कोंब असतात ते कोवळे कोंबच फक्त आणूचे असत. तर आता ही मी भाजी आणलेली असा, आता ही कापूक सुरुवात करतलंय. तत्पूर्वी ही भाजी जी आणलेली आहे ती जरा बघून घ्या. मी आणलेले कोंब कसे कोवळे कोवळे दिसतात ते बघा. तर असली कोवळे कोंब असलेली भाजी तुमका घराकडे घेऊन येऊची या. पहिल्यांदा तुम्ही बाजारातनं जर आणलास तरी चालात. वट्ट्याच्या वेलीची भाजी हे बघा. आता हे तुम्हाला शिकवलं. ह्याला पहिलं कट करून घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेप. आता काय चुकायला नको.
उरलेलं भाग आरामशीर कापा, नाही तर हात पण कापू शकतो. हे बघा, अजून राहिलं तर कापून घ्या. आणि एक वाडगं घ्यायचं, त्याच्यात ती सगळी भाजी भरायची. अजून जराशी भाजी घ्यायची. रानातून आणलेली आहे ही भाजी. हे जरा टेस्ट करून बघतायत चांगली आहे की नाही. तुम्ही पण असं टेस्ट करून बघू शकता खबर. ही रानातून आणलेली भाजी, याची भाजी किती चविष्ट लागते. तुम्हाला जर आमचे असेच व्हिडिओ बघायचे असाल तर यूट्यूबवर मुलुक मालवणी नरेंद्र कुमार चव्हाण पहिले तिथे हा साडं काढून घ्यायची आहे. नंतरला ह्याला तोडायचं वरच्या भागाला, मग त्याची साडं अशी अशी काढून घ्यायची आहे. यानंतर ही चिरलेली भाजी मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि 1 मिनटं त्या मिठाच्या पाण्यात ठेवायची आहे, जेणेकरून जर काही जम्स वगैरे या भाजीवर असतील तर ते मरून जातील. त्यानंतर अशा पद्धतीने ही गाळून घ्यायची आहे. आणि नंतर ही भाजी आपण करायला घेणार आहोत. तर यासाठी अजून आपल्याला लागणार आहे खोबरं थोडंसं घ्या, त्यानंतर मिरची लागेल, कांदा लागेल आणि आपल्याला भिजवलेली चण्याची डाळ जी आधी आपण यापूर्वी हे फुगत टाकायची आहे. आता आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत आपली रेसिपी. तेल टाकून आपण घेतलेलं आहे कढईमध्ये. हे तेल जरा गरम व्हायला द्यायचं आहे. जसं आपण फोडणीला घरामध्ये तुम्ही जशी फोडणी देतात त्या पद्धतीने करूच्या. तर आपण या ठिकाणी असं कांदा पहिलं टाकलेला, तो कांदा जरा चांगल्या पद्धतीने जसं फोडणी तुम्ही घरात देता तसंच या ठिकाणी परतून घ्यायचा. तो आपण घ्यावी. आम्ही कांदा टाकला आहे. त्याच्यानंतर आपण 2 मिरचे कापले होते, ते 2 मिरची जे असतात ते मिरची देखील याच्यात टाकूचे असतात. ते मिरचीसुद्धा या ठिकाणी चांगले जरा तेलात परतून घ्यायची. फोडणी जसा तुम्ही फोडणी घरात जशी देतात भाजी वगैरे तशीच फोडणी द्यायची. जशी आपण वालीची भाजी वगैरे करताना फोडणी देतो, ती वालूची असतात किंवा घेवड्याची असतात, चिटकेची असतात, ती भाजी जशी आपण करतो तशीच हैसर फोडणी द्यायची. त्याच्यानंतर मिठाच्या पाण्यात आपण गाळून घेतलेली जी भाजी असा ती भाजी याच्यात टाकूची असा, जी आपण कापून घेतली होती ती आता आपण टाकली. ही भाजीसुद्धा या ठिकाणी या तेलात जरा परतून घ्यायची.
अशा पद्धतीने जरा परतून घ्यायची, म्हणजे त्याला जरा ती चांगली भाजात. त्याच्यात ही भाजी तुम्ही त्याच्यानंतर आपण जी चण्याची डाळ फुगत टाकलेली होती थोडीशी, ती चण्याची डाळ याच्यात टाकायची. तुम्ही चण्याची डाळ टाकू शकताच, नाही तर मुगाची डाळ पण याच्यात फुगलेली मुगाची डाळ जरी टाकलास तरी चालता. चण्याची डाळ जरा टाकलास तर अधिक बरी लागत. तर ही चण्याची डाळ टाकून सुद्धा या ठिकाणी भाजी जी असतात ती ढवळून घ्यायची. तुमका जेवढी होई चण्याची डाळ तेवढ्या पद्धतीने टाका. मी आता थोडी टाकलं थोडीशी असं अजून ती मी एकदम टाकतलं याच्यात थोडीशी उरलेली आता मी टाकतोय चण्याची डाळ. तरी चण्याची डाळ उरलेली टाकलेली असं ती सुद्धा जरा परतून घेतलं आहे. त्याच्यानंतर तुमका चवीपुरता मीठ टाकूचा असा. ज्यांका कळणी व्हाया त्यांनी चव कमी मीठ टाका, ज्यांका प्रमाणात व्हाया त्यांनी तुम्ही भाजीक जसा मीठ टाकता जेवढा टाकता त्या पद्धतीने टाका. आणि जे खार होई असतात त्यांना व्हाया तेवढा आपल्याला टाकायचा मीठ. पण मध्यम करूचे असतात, चवदार करूचे असतात तर प्रमाणात चवीपुरता मीठ टाकूचा असं एवढाच मी तुमका सांगान. नंतर असं का ढवळून घ्यायचा. त्याच्यानंतर थोडीशी हळद, त्यासाठी हळद टाकायची, कारण हळद ही आयुर्वेदात खूप महत्त्व असलेली असा आणि आपण हळद नेहमी खाऊची म्हणून आपण बऱ्याचशा पदार्थांमध्ये हळद टाकतो. तर ही हळद प्रमाणात टाकूची असा. थोडीशी आपण हळद टाकलं मी, ती सुद्धा चांगली ढवळून घ्यायची. त्याच्यानंतर थोडासा खोबरा असा तर खोबरा आता थोडासा टाकूया त्याच्यात भाजीत. जसं इतर भाजी करताना तुम्ही प्रत्येक भाजीत खोबरा टाकतास, तर ह्या खोबरा टाकूचा त्याच्यात. आता ज्यांका भाजीत खोबरा टाकून खाऊची आवड नाही खोबरा टाकूची भाजीत, त्याने नाही टाकलास तरी झाला, तरीसुद्धा भाजी तेवढी चवदार लागतली. पण ज्यांका सवय की भाजीत खोबरा टाकूची, त्यांनी प्रमाणात खोबरा टाकूचा. जास्त खोबऱ्याचा ज्यांका त्रास होता त्यांनी कमी टाका किंवा नाही टाकलास तरी चालता. पण ज्यांका खोबरा टाकूची सवय खोबऱ्याशिवाय ज्यांका चलत नाही त्यांनी खोबरा टाकून ही भाजी चांगलीशी ढवळून घ्यायची आणि ती शिजाक होई म्हणून थोडासा या ठिकाणी पाणी ओतूचा असा. त्याच्यानंतर तुम्ही किती पाणी ओतलास त्याच्या अंदाजानुसार या ठिकाणी त्याच्यावर झाकणा ठेवचा असा आणि थोड्या वेळी भाजी त्याच्यावर शिजूक देऊच्या वा पेऊ देऊच्या. थोड्या वेळाने ही जी झाकणीवर ठेवलेली होती ती झाकणी आपण काढूची बघायसर फक्त वाफेवर येताना दिसतं. थोडीशी आता आतमध्ये पाणी आका बघूया तर थोडासा पाणी असं दिसता. तर थोडा पाणी अजून कमी होईपर्यंत ही आपल्याक शिजूक देऊची असा आणि नंतर चांगले आपल्याक ढवळून पण घेऊची असा. बघूया आता पाणी किती कमी होता आता बघूया. असं पाणी कमी होई तिलाच असा आता याची वाफ होऊन त्या पाण्याची जातेलीच तरी आपण जरा थोडासा ढवळायला बरा शाप पाणी कमी होऊ द्यायचं. आता बऱ्यापैकी पाणी कमी झाला. थोडा वेळ झाकण ठेवूया त्याच्यावर. आता मात्र याचं ढवळताना तुमका दिसता की पाणी जा असा आता पाणी पूर्णपणे ह्याच्यातला नाहीसा झालेला असा आणि पूर्णपणे भाजी सुकलेली आपल्याला दिसता. आता ही जी भाजी आहे ही खाऊसाठी आता तयार झालेली असा. तर ह्या भाजीचो गोट्याच्या एलीच्या भाजीचो ह्यो जर व्हिडिओ तुमका आवडला असाल तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.